सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तात प्रेमपूर्वक सलाम. देवप्रीती आहे त्या तिसऱ्या भागात आज आपण पवित्र शास्त्रातून मनन करू. देवाने प्रथम आपणा मनुष्यावर प्रीती केली म्हणून आपण प्रीती करतो. आणि जर आपल्यामध्ये प्रीती नसेल तर काय? जर आपणामध्ये प्रीती नसेल तर सर्व काय व्यर्थ आहे. आपण पहिले करिन्थ 13वा अध्याय 1 ते 3 मध्ये पाहूया. त्यामध्ये काही वचनामधून उदाहरणामधून आपण पाहू. मी माणसाच्या व देवदूतांच्या भाषामध्ये बोलत असलो व माझ्या ठायी प्रीती नसली तर मी वाजवणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. दुसरं मला संदेश देण्याची शक्ती असली आणि मला सर्व गुंजे व सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढळवता येईल इतका दृढ विश्वास असला, पण माझ्या ठायी जर प्रीती नसली तर मी काहीच नाही. तिसरं उदाहरण आहे ते, मी आपले सर्व धन अन्नदानात दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठायी प्रीती नसली तर मला काही लाभच नाही. तर या ठिकाणी आपण पाहतो की जर आपल्यामध्ये प्रीती नसेल, जे काही आपण करत असो ते प्रीती नसेल तर ते सर्व व्यर्थ आहे. तर आपण एक उदाहरण पाहूया. शेजाऱ्यावर प्रीती करा असं आपणाला सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी आपण पाहूया की लोकशुभवर्तमानामध्ये त्या 10वा अध्याय 30 ते 37 चांगल्या शंभरोणीचं उदाहरण अध्याय आहे. त्यामधलं आपण पाहू. एका मनुष्याला लुटारूनी त्याचे कपडे घेऊन त्याला मार देऊन अर्धमिलाप करून टाकून दिलेलं असतं. तर त्या ठिकाणी त्या रस्त्याने याजक पण त्या वाटेने जात होते. त्यांनी त्याला पाहिलं, पण त्यांनी न पाहिल्यासारखं करून दुसऱ्या बाजूने गेले. शिवाय तसेच लेवीसुद्धा त्या रस्त्याने निघाले होते. तर त्या लेवीने पाहिलं तर त्यांनीसुद्धा ते दुसऱ्या बाजूने गेले. मग त्यानंतर एक शंभरोणी त्या वाटेने जात असता त्याने त्या व्यक्तीला पाहून त्याला कळवळा आला व त्याने त्या जवळ जाऊन त्याचे जखमांना तेल लावले व जनावरावर बसवून त्याला उतारशाळेत ठेवले आणि त्याची काळजी घेण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी तो तिथे जाऊन उतारशाळेत 2 रुपये त्या रक्षकाला देऊन त्याला अजून काही खर्च आले तर सांगण्यास सांगितले. आता या ठिकाणी आपण पाहतो या तिघापैकी त्याचा शेजारी कोण? तर ह्या ठिकाणी याजक जे नेहमी मंदिरात संदेश देतात तर त्यांनीसुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि शिवाय लेवी जे मंदिरात काम करतात तर त्यांनीसुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. तर हा जो शंभरोणी आहे जो त्याचा या ठिकाणी आपण खरा त्याचा शेजारी ठरलेला आपण पाहतो. तर ते आपण जे काही कराल ते आपण प्रीतीने करा असं म्हटले पाहिजे. जे आपण करू ते आपण प्रीतीने केलं पाहिजे. तर असं वचन आपला पहिले किरण 16वा अध्यायामध्ये 14 वचन सांगतं की म्हणून जे काही कराल ते सर्व प्रीतीने करा. प्रीतीने एकमेकांचे दास व्हा असे गलतीकरास पत्र 5वा अध्याय 13 आपण पाहतो. आपण जर देवाची मुले आहेत तर आपण प्रभूनं आपल्याला जे सांगितलेलं आहे ते प्रीतीमध्ये आपण चाललं पाहिजे. ते इपिस्करा पत्र अध्याय 5वा वचन 1 आपण पाहूया. तर मग तुम्ही देवाची मुले या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा आणि ख्रिस्ताने तुमच्यावर प्रीती केली आणि देवास सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरता अर्पण व यज्ञ म्हणून दिले. त्याप्रमाणे तुम्ही प्रीतीने चाला. आता या ठिकाणी आपणाला प्रीतीमध्ये चालण्याची प्रभूनं आज्ञा केलेली आहे. तसेच आपण दुसरे थिस्सलुनिकरास पत्र अध्याय 3 वचन 3 व 5 पाहूया. प्रभू विश्वसनीय आहे, तो तुम्हाला स्थिर करतो व दुष्टापासून राखील. प्रभू ही तुमचे मने देवाच्या प्रीतीकडे व ख्रिस्ताच्या सहनशीलतेकडे लावो. आता या ठिकाणी प्रभू आपणाला प्रभूची प्रीती जी आहे आपल्या अंतःकरणात जर स्थिर झाली, आपण आपल्या अंतःकरणात असेल तर निश्चितच आपल्यामध्ये
प्रीती ही सतत आपल्या अंतःकरात राहील आणि आपण त्याच्या आज्ञेप्रमाणे प्रीतीमध्ये चालू. जर आपण त्याच्या आज्ञा जर पाळत असेल तर आपण निश्चितच प्रीतीमध्ये राहू. धन्यवाद.